मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सत्या मीराला शोधत असतो. तो मग हॉलमध्ये असताना त्याला कपडे आपटल्याचा आवाज येतो आणि मग तो त्याच्या बाथरूमकडे जाऊ लागतो. तिकडे गेल्यावर पाहतो तर मीरा कपडे धुत असते. मीरा सत्याचा शर्ट असा काही धुत असते की जणू काही ती सत्यालाच धुत आहे. मीरा सत्याला पाहून मुद्दाम करत असते. सत्या मात्र विचार करू लागतो की या शर्टप्रमाणेच हा धूमकेतू आपल्याला पण धुवून काढणार आहे. आता मग तो बाथरूममध्ये जातो आणि पाणी घेऊन येतो. मीरा पण त्याच्या मागे मागे येते. सत्या मग मीराच्या बाबांची टोपी धुवून काढणार असतो. मीरा सत्याशी जास्त बोलत नसते आणि तीच तिला सत्याचा राग आला आहे असं दाखवत असते. त्यामुळे सत्या मीराचा राग जावा या हेतूने तिच्या बाबांची टोपी धुणार असतो. तो बोलतो की आता ही टोपी अशी धुवून काढतो ना, अख्ख्या सांगलीमध्ये ही टोपी चमकली पाहिजे. आणि मग सत्या मस्तपैकी टोपी धुतो. टोपी वाळायला टाकल्यावर तो बोलतो की ओ मीराचे बाबा, सॉरी सॉरी, आता मला आशीर्वाद द्या. मीरा मात्र सत्याचं हे वागणं पाहून फारच खुश होते. सत्या तिचा राग जावा म्हणून एवढं काही करत आहे हे सगळं पाहिल्यावर तिला फारच छान वाटतं. इकडे पंकज एका बाकड्यावर बसलेला असतो आणि त्याला फारच भूक लागलेली असते. अन्न पाण्याविना त्याची फारच बेकार अवस्था झालेली असते. एक बाई मग रस्त्याने चालली असताना पंकज त्या बाईला बोलतो की तुमचं सामान मी घेऊन येतो, मला फक्त 100 रुपये द्या. पण ती बाई नको बोलते. पंकज बोलतो की फक्त 75 रुपये दिले ना तरी सुद्धा चालतील. पण तरी सुद्धा ती बाई निघून जाते. पंकजला मग काय करावे काहीच समजत नसते. शेजारी एक आंब्याचा गाडा असतो. तो त्या गाड्यावाल्याला बोलतो, दादा मला तुमच्याकडे काही काम असेल तर द्या ना, मला कामाची फारच गरज आहे. मला हेल्परचं काम दिले ना तरी पण चालेल. आता मग तो गाडीवाला पंकजला बोलतो की ठीक आहे, साईडला बस, काही कामे असतील ना तर मी तुला सांगत जाईल. पंकज मग फारच आशेने साईडला जाऊन बसतो. आता मग नेमकी निरूपा आणि तिची मैत्रीण त्या आंबेवाल्यापाशी येते. निरूपाला वाटत असतं की पंकज दुबईला बिझनेसमॅन व्हायला गेला आहे, त्यामुळे ती आनंदाने आंब्याची पेटी विकत घेते. आता मग निरूपा मात्र फारच खुश असल्यामुळे ती आंबेवाल्याला अजिबात पैशांमध्ये कमी जास्तपणा करत नाही. फक्त आंबेवाल्याला बोलते, आम्हाला गाडीमध्ये आंबे ठेवून द्या. आंबेवाला लगेच पंकजला बोलतो, घी तेवढी पेटी त्यांना गाडीमध्ये ठेवून दे रे. पंकज मात्र निरूपाला पाहून फारच विचारात पडतो आणि घाबरतो. पण त्याच्याकडे काहीच पैसे नसल्यामुळे तो तोंडावर टॉवेल घेतो आणि ती आंब्याची पेटी उचलून गाडीमध्ये ठेवायला मदत करतो. इकडे आता घरी सत्याचा लहान भाऊ बसलेला असतो. मीरा त्याला बोलते की काय अहो भाऊजी, कसला विचार करताय. सत्याचा भाऊ बोलतो की काही नाही ग वहिनी. मीरा बोलते की मला वाटतंय की तुम्हाला कोणाशी तरी बोलायचं आहे. असं कोणी जवळची खास व्यक्ती आहे का. सत्याचा लहान भाऊ बोलतो की तसं काही नाही, मी फक्त माझ्या जरा करिअरचा विचार करत होतो. मीरा मग त्याच्याशी बोलू लागते आणि ती त्याला बऱ्याच काही चांगल्या गोष्टी सांगते. तिच्या बाबांनी तिला सांगितलेलं असतं की एकदम मोठी झेप घेता नाही ना आली तरी सुद्धा छोटी आणि सावध अशी पावलं टाकून आपल्या ध्येयाकडे वाटचाल माणसाने चालू ठेवली पाहिजे. सत्याचा भाऊ बोलतो की माझं पण हॉटेल टाकायचं प्लॅनिंग आहे, पण मला कोणी लोन देत नाही कारण मला अजून कसलाच अनुभव नाही. मीरा बोलते की तुम्ही फक्त कष्ट करत राहा, तुम्हाला फळ नक्की मिळेल. मीरा त्याला सांगत असते की तुम्ही काय करत जा, घरी फक्त रोज एक नवीन डिश बनवत जा, म्हणजे तुमची फारच छान प्रॅक्टिस होईल. सत्याच्या भावाला मीराची आयडिया फारच आवडते आणि मग तो मीरा सांगेल तसं ऐकायला तयार होतो. तो बोलतो की ठीक आहे, मी आज संध्याकाळीच एक पदार्थ बनवतो आणि मला फक्त तू थोडीशी मदत कर. मीरा बोलते की ठीक आहे, मी तुम्हाला हवी तेवढी मदत करायला तयार आहे. इकडे आता मीराची बहीण तिच्या आईला चहा घेऊन येते. मीराच्या आईचा खोकला अजून काही राहिलेला नसतो. मीराची आई आणि तिची लहान बहीण बोलत असताना एक गिऱ्हाईक येतं आणि हार मागतं. मीराची बहीण त्याच्या लहान भावाला हार द्यायला सांगते, पण तो मात्र तिला बोलतो की निघ, मी नाही देणार. मीराची बहीण मग त्याच्यावर फारच रागवते. तिची आई बोलते की जाऊ दे, मी हार देते. आता मग गिऱ्हाईक निघून गेल्यावर मीराची बहीण तिच्या भावाला खवळू लागते. ती बोलत असते की जरा मदत केली असती तर काय फरक पडला असता रे तुला. मीराचा भाऊ बोलतो की आईच्या जावयाला फारच हौस आहे ना मदत करायची, त्यालाच बोलवा ना हार विकायला. मीराची बहीण बोलते की तोंड जरा सांभाळून बोल, नाहीतर मग मी ताईला सांगितल्यावर काय होईल ना तुला चांगलं माहीत आहे. मीराचा भाऊ मात्र मीराच्या बहिणीबरोबर वाद घातल्यावर तेथून निघून जातो. आणि मग तो निघून गेल्यावर मीराची बहीण आणि आई दोघी जरी बोलत असतात. मीराची आई बोलते की जावई बापूंनी आपल्याला एवढी मदत केली, आपण त्यांना साधं घरी जेवण करायला सुद्धा बोलवलं नाही, आपण त्यांना 2-3 दिवस आपल्याकडे बोलवूया. मीराची बहीण पण बोलते की हो, मी ताईला फोन करून सांगते. आणि मग सत्याला 2-3 दिवस पाहुणचारासाठी बोलवायचं त्या दोघींचं फिक्स होतं. आता मग काही वेळाने मीरा आणि सत्याचा लहान भाऊ दोघेजण घरामध्ये काहीतरी स्पेशल अशी नवी डिश बनवत असतात. इतक्यात मग निरूपा आणि तिची मैत्रीण येतात. निरूपा सत्याच्या लहान भावाला असं पाहून मात्र फारच रागावते. ती मग किचनमध्ये येते.
ती त्याला बोलते की काय करतोयस तू इथे. निरुपा फारच रागात असते. ती सत्याच्या भावाला बाहेर यायला बोलत असते. सत्याचा भाऊ बोलतो की आई, यामध्ये वहिनीची काहीच चूक नाही, तू तिला काही बोलू नको, मीच नवीन रेसिपी ट्राय करत होतो. निरुपा पहिलं त्याला अंगातलं ॲप्रॉन बाहेर काढून टाकायला सांगते. मीरामध्ये बोलू लागते. तर मग निरुपा तिला बोलते की तुझ्याशी अजून कोणी बोललंय का? मध्ये मध्ये बोलायचं नाही, घरच्यांनी तुला शिकवलं नाही का? धीराला स्वयंपाक बनवायला लावतेस का तू? काय जादू केली आहे या सगळ्यांवर काय माहीत? निरुपा त्या दोघांचं काहीच ऐकून घेत नाही. ती सत्याच्या भावाला बाहेर लावते आणि मीराला बाहेर ठेवलेली आंब्याची पेटी आतमध्ये आणायला सांगते. आता मग सत्याचा भाऊ आंब्याची पेटी आणायला जातो. तर मग निरुपा त्याला बोलते की तुला सांगितलं आहे का मी, तू एका जागेवर बस. आणि मग ती मीराला सांगते. मीरा मग बाहेर जाऊन आंब्याची पेटी उचलू लागते. तर मग तिला काही पेटी उचलत नसते. मीरा प्रयत्न करत असते पण तिला काही जमत नसतं. निरुपा आणि तिची मैत्रीण आतमध्ये बसून मज्जा बघत असतात. पण मग इतक्यात सत्या येतो आणि तो आंब्याची पेटी उचलतो. सत्या पेटी घेऊन घरामध्ये जाऊ लागतो. तर मग निरुपा त्याला थांब बोलते. ती मग मीराला लवकर जाऊन साखर आणायला सांगते. मीरा साखर घेऊन येते. निरुपा तिच्या मैत्रिणीला पहिली साखर देते. आणि मग ती तिच्या मैत्रिणीला सांगू लागते, अगं त्याचं नाव आम्ही बदललंय. त्या दिवशी ह्यो बाहेर काम करायला गेला होता. मी म्हटलं ना तू काही काम करू शकणार नाही. मला मात्र तो फारच तोऱ्यात बोलला की मी जर काम नाही ना केलं तर माझं नाव बदलून टाकेल. आणि काय, मग पहिल्याच दिवशी कामावरून परत आला. सांग बरं तुझं नाव मी काय बदललंय ते? निरुपा सत्याला असं विचारते. सत्याला मात्र फारच राग आलेला असतो. आणि मग इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडंसं सपोर्ट करा. धन्यवाद.